नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण सभासदांच्या विविध जबाबदाऱ्यांचा अभ्यास करून घेतलेला आहे. आज आपल्याला एखाद्या संस्थेचे सभासदाचे सभासदत्व रद्द कशा पद्धतीने केलं जात असते कायद्याच्या तरतुदीनुसार किंवा त्याचं सभासदत्व संपुष्टात कशा पद्धतीने येत असते त्याचं आपल्याला आज अभ्यास करून घ्यायचा आहे विविध पॉईंटच्या माध्यमाने. सहकारी संस्थेच्या सभासदाचे सभासदत्व पुढील जे पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटनुसार किंवा त्या कारणांमुळे एखाद्या सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येत असते किंवा रद्द होत असते. त्याच्यातील पहिला पॉईंट आपण बघू तो म्हणजे सभासदाचा मृत्यू. एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्या सभासदाचे त्या संस्थेतील सभासदत्व नैसर्गिकरित्या रद्द होत असते. त्या मयत सभासदाचे सर्व भाग त्याचा कायदेशीर जो वारसदार आहे, ज्याची नोंद सभासद नोंदणी पुस्तिकेमध्ये नोंदवलेली आहे, त्या कायदेशीर वारसदाराच्या नावे तो मृत्यू झालेल्या सभासदाचे भाग हस्तांतरित कायद्याच्या तरतुदीनुसार केलं जात असते. म्हणजेच त्या सभासदाचं मृत्यू झाल्यामुळे त्याचं सभासदत्व त्या संस्थेमध्ये रद्द होत असते. म्हणजे सभासदाच्या मृत्यूमुळे देखील सभासदाचे सभासदत्व रद्द होत असते. दुसरा पॉईंट आपल्याला सांगता येईल सभासदत्वाचा राजीनामा. एखाद्या सभासदाने जर त्या संस्थेमध्ये सभासदाचे राजीनामा देण्यासंदर्भातील अर्ज केलेला असेल आणि तो अर्ज व्यवस्थापन समितीने मंजूर केला असेल तर त्या सभासदाचे सभासदत्व देखील त्या व्यवस्थापन समितीने अर्ज मंजूर केल्यामुळे होत असते. म्हणजे सभासदत्वाचा राजीनामाने देखील एखाद्या सभासदाचे सभासदत्व मंजूर केलं गेल्यानंतर त्याचं सभासदत्व रद्द केलं जात असतं. तिसरा पॉईंट आपल्याला सांगता येईल भाग हस्तांतरण. भाग हस्तांतरण म्हणजे काय आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. भाग हस्तांतरण म्हणजे एक भाग एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे बक्षीस देऊन किंवा वाटप करून किंवा विक्री करून त्याचं मालकी हक्क दुसऱ्या व्यक्तीला देणं, त्याला भाग हस्तांतरण असे म्हटलं जात असतं. एखाद्या सभासदाने आपले सर्व भाग किंवा हितसंबंधाचे हस्तांतर सहकारी संस्थेला किंवा संस्थेच्या सभासदाला केले तर तो सभासद सहकारी संस्थेचा सभासद राहत नाही, त्याचे सभासदत्व संपुष्टात येत असते. म्हणजेच एखाद्या भागधारकाने आपल्याकडील जे सर्व भाग आहेत किंवा काही हितसंबंधित असलेले जे भाग आहेत ते भाग एकतर संस्थेला परत केले असेल किंवा त्या संस्थेचा जो सभासद आहे त्या सभासदाला विकला असेल, बक्षीस स्वरूपात दिला असेल, त्यावेळेस देखील त्या सभासदाचे भाग हस्तांतरणामुळे सभासदत्व रद्द होत असते. म्हणजे तो त्या संस्थेचा सभासद राहत नाही किंवा त्याचे सभासदत्व संपुष्टात येत असते. म्हणजे भाग हस्तांतरणाने देखील सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येत असते. चौथा पॉईंट आपल्याला सांगता येईल कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य. विद्यार्थी मित्रांनो, आपण सभासदाचे वेगवेगळ्या अटी व शर्ती बघितल्या. त्या अटी व शर्तीमध्ये ही एक अट होती, म्हणजे एखाद्या व्यक्तीला सभासद व्हायचं असेल तर तो कार्यक्षेत्रात वास्तव्याला असलं पाहिजे. म्हणजे ज्या संस्थेचे जेवढं कार्यक्षेत्र त्या उपविधीमध्ये संस्थेच्या उपविधीमध्ये ठरवण्यात आलेले आहे त्या ठरवण्यात आलेल्या कार्यक्षेत्रातीलच व्यक्तीला त्या सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळत असते. म्हणजेच एखादा सभासद सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर कायम वास्तव्यास गेल्यास त्याचे सभासदत्व कायदेशीररित्या संपुष्टात येत असते. कारण
एखाद्या सभासदाला, एखाद्या व्यक्तीला जर सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळवायचे असेल तर त्या कार्यक्षेत्रातील रहिवास असणे आवश्यक आहे. आणि जर त्या सभासदाचा सभासद मंजूर झालेला असेल परंतु तो काही दिवसानंतर त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रापेक्षा वेगळ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर तो कायमस्वरूपी वास्तव्याला गेला तर त्याचं सभासदत्व रद्द होत असते, समपुष्टात येत असते. म्हणजे कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य देखील हे सभासदत्व रद्द होण्याचे कारण आहे किंवा याच्यामुळे देखील सहकारी संस्थेचे सभासदाचे सभासदत्व समपुष्टात येत असते. 5वा पॉईंट आपल्याला सभासदाचे सभासदत्व रद्द होण्याचे सांगता येईल. संस्थेचे विसर्जन. एखादी सहकारी संस्था बंद पडल्यास किंवा तिची नोंदणी रद्द करण्यात आली असेल त्यावेळेस देखील कायदेशीररित्या त्या सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत त्या सभासदांचं सभासदत्व रद्द होत असते. तसेच जसं सहकारी संस्थेचं आपल्याला सांगता येईल तसं भागीदारी संस्था किंवा कंपनी इतर संस्थांच्या बाबतीत देखील या भागीदारी संस्था किंवा कंपन्यांचं विसर्जन झालं किंवा त्या संस्था दिवाळखोर घोषित झाल्या साहजिकच त्या संस्थेतील सभासदाचे सभासदत्व समपुष्टात येत असते. म्हणजे संस्थेचे विसर्जनाने देखील सहकारी संस्थेच्या सभासदाचे किंवा इतर संस्थेच्या सभासदांचे सभासदत्व समपुष्टात येत असते किंवा रद्द होत असते. 6वा पॉईंट आपल्याला सभासदत्व रद्द होण्याचं सांगता येईल की सभासदाची हकालपट्टी. एखाद्या सभासदाचं सहकारी संस्थेच्या नियमांचं, एखादा सभासद जर सहकारी संस्थेचं नियमांचं उल्लंघन करत असेल किंवा तो नियमांचं पालन करत नसेल किंवा संस्थेचे उद्दिष्टांविरुद्ध कृत्य करत असेल त्यावेळेस तो सभासद संस्थेची फसवणूक करत असतो आणि फसवणूक केल्यामुळे त्या संस्थेची दिवाळखोरी, संस्थेच्या प्रतिष्ठेत बाधा निर्माण होत असते. अशा त्या सभासदाच्या वर्तनामुळे सहकारी संस्थेचा हितसंबंधास किंवा नावलौकिकास बाधा येत असते. अशा वेळेस ती संस्था त्या सभासदाचं सभासदत्व किंवा त्या सभासदाची हकालपट्टी का करू नये अशाची सूचना त्या सभासदाला देत असते किंवा त्या सभासदाची हकालपट्टीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मांडत असते. त्या सभासदाचं सभासदत्व रद्द होण्यापूर्वी किंवा सभासदाची हकालपट्टीपूर्वी त्या सभासदाला आपले मत मांडण्याचा संधी संस्थेमार्फत दिली जात असते. आणि जर त्या सभासदाने ठोस असं कारण जर दिलं नाही तर सभासदाचा हकालपट्टीचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये 2/3 म्हणजे 75% जास्त बहुमताने मंजूर केला जात असतो. म्हणजेच एखाद्या सभासदाची हकालपट्टी करायची असेल तर सर्वसाधारण सभेमध्ये 2/3 ठराव, बहुमताचा ठराव आवश्यक असतो. म्हणून सर्वसाधारण सभेमध्ये 2/3 बहुमताचा ठराव सहमत करून एखाद्या सभासदाचे सभासदत्व रद्द करण्यात येत असते. जर 2/3 कमी मतदान किंवा साधा ठरावाने जर तो निर्णय झाला तर त्या सभासदाचे सभासदत्व रद्द होत नाही. सभासदाची हकालपट्टी करायची असेल तर सर्वसाधारण सभेमध्ये 2/3 बहुमताने ती हकालपट्टी केली गेली पाहिजे. सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर झाल्यानंतर त्या ठरावाची माहिती निबंधकाला संस्थेमार्फत कळविली पाहिजे आणि त्या ठरावाला निबंधकाची परवानगी घ्यावी लागत असते. निबंधकाने ठरावास मान्यता दिल्यानंतरच त्या सभासदाचे सभासदत्व समपुष्टात येत असते. कारण सभासदाचं सभासदत्व रद्द होत आहे ते कोणत्या कारणासाठी होत आहे याची चौकशी
निबंधक करत असतो आणि तो ठराव योग्य आहे असं ज्यावेळेस त्याला वाटतं, निबंधकांना वाटतं, त्यावेळेसच सभासदाचे सभासदत्व ठरवण्यासंदर्भातील ठरावाला मंजुरी निबंधक देत असतो आणि कायदेशीररित्या त्या सभासदाचे सभासदत्व समपुष्टात येत असतं. म्हणजे सभासदाची हकालपट्टीने देखील त्या संस्थेच्या सभासदाचं सभासदत्व रद्द करण्यात येत असतं किंवा समपुष्टात येत असतं. पुढचा पॉईंट आपल्याला सांगता येईल नादारी म्हणजे दिवाळखोरी. एखाद्या सभासदाची नादारी जाहीर झाल्याने न्यायालय एखाद्या सभासदाची दिवाळखोरी घोषित करत असते आणि दिवाळखोरी घोषित झाल्यानंतर किंवा नादारी घोषित झाल्यानंतर तो व्यक्ती भारतीय करार कायद्याच्या तरतुदीनुसार करार करण्यास अपात्र ठरत असतो. कारण एखाद्या संस्थेचं कायदेशीर नोंदणी झालेल्या संस्थेचं सभासदत्व मिळायचं असेल तर तो करार करण्यास पात्र असला पाहिजे अशी अट सभासदाची असते. म्हणून नादारी जाहीर झालेल्याने किंवा कायदेशीर तरतुदीने सभासद राहण्यास पात्र न ठरल्यास त्या सभासदाचे सभासदत्व रद्द होत असते. म्हणजे नादारीमुळे देखील एखाद्या सभासदाचे सभासदत्व रद्द होत असते. शेवटचा पॉईंट आपल्याला खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सभासदाचे सभासदत्व रद्द होण्याचं अक्रियाशील सभासद. संस्थेने एखाद्या सभासदाचे वर्गीकरण केलेलं असेल अक्रियाशील सदस्य म्हणून. अगोदर तो सभासद क्रियाशील सभासद होता, परंतु सभासदत्वाच्या त्या अटीचं त्याने तंतोतंत पालन केलं नसेल, म्हणजेच त्याने पुढील 5 आर्थिक वर्षामध्ये एकही सभेमध्ये उपस्थिती नोंदवलेली नसेल तर संस्थेला त्या 5 वर्षानंतर त्या क्रियाशील सभासदाचे वर्गीकरण अक्रियाशील सदस्य म्हणून करण्यात येत असते आणि अशा पद्धतीचं वर्गीकरण झाल्यामुळे तो अक्रियाशील सभासद म्हणून नोंदविला जात असतो आणि त्या अक्रियाशील सभासदाला पुढील 5 वर्ष जे क्रियाशील सभासदाचे अटी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पुढील 5 आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी 1 सभेमध्ये उपस्थिती नोंदवणे असा नियम सहकारी कायद्यामध्ये देण्यात आलेला आहे. जर अक्रियाशील सभासद म्हणून त्याचं वर्गीकरण झाल्यानंतर देखील त्या सभासदाने पुढील आर्थिक वर्षाचं 5 आर्थिक वर्षाच्या सभेमध्ये जर त्याने आपली उपस्थिती नोंदवलेली नसेल तर संस्था अशा अक्रियाशील सभासदाचे सभासदत्व रद्द करत असते. कायद्याच्या तरतुदीनुसार मात्र अक्रियाशील सभासदाला त्याचं सभासदत्व रद्द का करण्यात आलेलं आहे असा जाब मागण्याचा अधिकार निबंधकाकडे असतो. म्हणजे निबंधकाकडे तो जाब मागू शकतो की माझं सभासदत्व रद्द का करण्यात आलेलं आहे, तो दाद मागू शकतो. म्हणजे अक्रियाशील सभासदाचे जर सभासदत्वाचा अटी जर त्या व्यक्तीने केलं नसेल तर त्याचं सभासदत्व देखील सहकारी संस्था रद्द करू शकते. म्हणजे त्याचं वर्गीकरण झाल्यानंतर पुढील 5 वर्षामध्ये त्या सभासदाने त्या सभासदत्वाच्या अटी त्याने पूर्ण केल्या नसतील तर त्या अक्रियाशील सभासदाचे सभासदत्व संस्था रद्द करत असते आणि सभासदत्व रद्द झाल्यामुळे त्या सभासदाचे सभासदत्व समपुष्टात येत असतं. अशा पद्धतीचे सभासदत्व रद्द होण्याचे विविध कारणे आपण बघितले किंवा समपुष्टात येण्याचे विविध कारणे आपण बघितले. पुढच्या लेक्चरला आपण नवीन पॉईंटला सुरुवात करू, तो म्हणजे व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती.